जळगावात जय श्रीरामचा जयघोष विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे जन्मोत्सव उत्साहात साजरा। जळगाव शहरात प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। विश्व हिंदू परिषद व बजरंग दल जळगाव महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज 26 मार्च रोजी भव्य महापूजा आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्याने संपूर्ण जळगाव शहर रामनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेले। महापूजा व भव्य महाआरती कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेच्या विधिवत महापूजेने झाली। त्यानंतर उपस्थित मान्यवर आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीत भव्य महाआरती करण्यात आली। यावेळी परिसरात अत्यंत मंगलमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। जय श्रीरामच्या घोषणांनी उपस्थित तरुणांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला। आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले। मान्यवरांची उपस्थिती या धार्मिक महोत्सवाला जळगाव शहरातील राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते। यात प्रामुख्याने लोकप्रतिनिधी व प्रशासन, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, नगरसेवक सुचिता हाडा, निलेश तायडे, विहिंब व बजरंग दल पदाधिकारी, विश्व हिंदू परिषदेचे योगेश्वर गर्गे, सहमंत्री ललित चौधरी, विभाग मंत्री देवेंद्र भावसार, जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र, जिल्हा मंत्री राकेश लोहार, इतर मान्यवर अशोक नखाते, नितीन गणापुरे, अजित राणे, अमित भाटिया व इतर पदाधिकारी उपस्थित होते। एकता आणि संस्कृतीचा संदेश या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना धर्म, संस्कृती आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला। अशा सार्वजनिक उत्सवांमुळे नागरिकांमध्ये धार्मिक भावना अधिक दृढ होतात आणि समाजात ऐक्य व बंधुभाव वाढीस लागतो, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। पूजनीय संतांनी चंपतरायजी हे जे मंदिर आहे तुम्ही सांगता ते सगळे कार्यक्रम आयोजित करते, त्या मागची सुद्धा भावना हीच आहे की असा हिंदू समाज निर्माण करणं की तो आमच्या रामलल्लांच्या मंदिराकडे पुन्हा वाकड्या दृष्टीने पाहू शकणार नाही। असा एक सशक्त हिंदू समाज निर्माण करणं हे या रामोत्सवाच्या कार्यक्रमामागची मूळ भावना आहे। त्यासोबत आपल्यात सुद्धा काही दोष आलेले आहे। प्रभू श्रीरामांनी तर अयोध्येमध्ये निरोप सर श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम राम, श्रीराम जय राम जय जय 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 राम, श्रीराम जय राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। आजच्या
जय, श्री कृष्ण जन्मभूमि की जय, काशी विश्वनाथ की जय, काशी विश्वनाथ की जय, गो माता की जय, गो की जय, बोलो भाई सब संतों की जय, बोलो भाई सब भक्तों की जय, बोलो भाई सब भक्तों की जय, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, विश्व का कल्याण हो, गौवंश हत्या बंद हो, गौवंश हत्या बंद हो, धर्मांतरण बंद हो, धर्मांतरण बंद हो, भारत अखंड हो, भारत अखंड हो। जय श्री राम। समाजाच्या निर्मितीचा आपण सर्व प्रण करूया एवढीच या ठिकाणी या प्रसंगी मी आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय श्रीराम. एक सूचना आहे, 12 एप्रिल 2026 आपले विश्व हिंदू परिषदेचे धोंडोअण्णा माळी यांचा सहस्र चंद्र दर्शनाचा कार्यक्रम आहे. सुदर्शन हॉल, शिवसोली रोड. आता जय घोष होईल. जय धोंडोअण्णा कदाचित आपल्याला ऐकून माहिती असतील. धोंडोअण्णा जवळजवळ 1994 पासून स्वतःचा संसार चालू आहे, परंतु पूर्ण वेळ विश्व हिंदू परिषदेचं काम करतायत. जवळजवळ आता वयाची 81 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आपण त्यांचा सहस्रचंद्र दर्शन आणि त्याचबरोबर कृतज्ञता समारोह असा कार्यक्रम करणार आहोत. आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की संतस्थ जीवन बघायला आपण आणि अनुभवायला भेटायला नक्की यावं. आपण सगळे निमंत्रित आहोत. जय घोष सांगतो, माझ्या जय घोष म्हणतो. बोला सच्चिदानंद भगवान की जय. मागे म्हणायचं, बोला सच्चिदानंद भगवान की जय, श्री सियावर रामचंद्र भगवान की जय. रामधून सांगतो, हे सगळ्यांनी सोबत मिळते. लावा, ज्या ठिकाणी सूर्यनारायणाचं जे चित्र दिसतं त्या ठिकाणी लावा. घट्टगंध ठिकाणी लावा.